असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आमचे खासदार आणि जायंट किलर म्हणेन मी, बजरंग बाप्पा सोनवणे, आमच्या पक्षाला बजरंग बली पावला असं बजरंग बाप्पा सोनवणेंचं मी स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये बीड लोकसभा मतदारसंघ, महाराष्ट्रातल्या जनतेच्या विचाराला एक वेगळी कलाटणी देण्याचं काम आणि महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाचा विचार आपण स्वीकारायलाच पाहिजे आणि पवार साहेबांच्या बरोबर आपण ठामपणाने उभं राहिलं पाहिजे। ही भूमिका महाराष्ट्रात अतिशय उघडपणाने आमचे नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी घेतली आणि माढा लोकसभा मतदारसंघ आणि संपूर्ण परिसरात त्या एक वेगळं चित्र निर्माण झालं। ते धैर्यशील मोहिते पाटील हे आज तिथे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो। त्याचबरोबर भिवंडी लोकसभा मतदारसंघ शेवटी आम्हाला मिळाला। ते सुरेश म्हात्रे बाळा मामा ह्या नावाने लोकप्रिय आहेत, त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। त्यांना फार मोठा विजय मिळाला आहे, कारण त्यांच्या मतदारसंघातही तुतारी आणि पिपाणी याची गल्लत झालेली आहे, त्यामुळं मोठ्या मताधिक्याने ते खरं म्हणजे विजयी झालेले आहेत। आणि महाराष्ट्राच्या आदिवासी मतदारसंघासाठी राखीव असणारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, या ठिकाणी एक तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलंय करतोय आणि जो शिक्षक पेशातला आहे असे आमचे भास्करराव बगरे गुरुजी यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। दिंडोरीकरांचे आणि नाशिककरांचे आभार मानले पाहिजेत की साधेपणाला त्यांनी जास्त मार्क दिले आणि सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत सहजगत्या पोहोचू शकणारा हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवून काम करणारा नेता आज त्या ठिकाणी लोकसभेत गेला। या 6 जणांचं स्वागत करतो। निलेश लंके आमचे 7वे खासदार आहेत, ते त्यांच्या मतदारसंघात आज कार्यक्रम होता आणि आजची भेट काल संध्याकाळी ठरली, त्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत। अहमदनगर लोकसभा, दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातनं त्यांचा मोठा विजय झालेला आहे। त्यांच्या विजयाची देखील महाराष्ट्रभर फार मोठी चर्चा आहे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।